नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 8 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून सॉइल फार्मर हिरो म्हणून कोणाला गौरवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वल्लुवन। तमिळनाडूतील शेतकरी वल्लुवन यांनी तोट्यातील नारळ शेतीचे रूपांतर फायदेशीर बहुपिकीय कृषियन मॉडेलमध्ये केले आहे। शाश्वत शेतीतील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने सॉइल फार्मर हिरो म्हणून गौरविले आहे। त्यांच्या नाविन्यपूर्ण शेती पद्धतीमुळे उत्पन्नात वाढ, मातीचे आरोग्य सुधारणा, पाण्याचा कमी वापर आणि हवामान बदलाशी सामना करण्याची क्षमता वाढली आहे। पुढला प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, खलीलुर रहमान यांची। बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान यांची 2 जून 2026 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। ही निवड न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयातील महासभा सभागृहात झाली। खलीलुर रहमान यांना 190 पैकी 99 मते यामध्ये मिळाली आहे आणि त्यांनी सायप्रसचे ॲड्रियास एस काकोरिस यांचा पराभव केला। प्रश्न तिसरा आहे, 3I ॲटलास या आंतरतारकीय धूमकेतूमध्ये कोणत्या वायूचा शोध लागला आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिथेन। नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने 3I ॲटलास या आंतरतारकीय धूमकेतूमध्ये मिथेन वायूचा शोध लागल्याची घोषणा केली आहे। आंतरतारकीय वस्तूमध्ये मिथेनचा थेट शोध लागण्याची ही पहिलीच घटना आहे। जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपबद्दल जाणून घेऊया। जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप नासा, ESA म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त सहभागातून विकसित करण्यात आला आहे। या दुर्बिणीतील MRI म्हणजेच मिड इन्फ्रारेड इन्स्ट्रुमेंट उपकरण थंड धूळ, वायू आणि बर्फाळ अवकाशीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाते। प्रश्न चौथा आहे, मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा किती वर्षानंतर पुन्हा सुरू करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 21 वर्षे। मध्य प्रदेश सरकारने 21 वर्षानंतर राज्य संचलित सार्वजनिक बस सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या नव्या बस सेवेला मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा असे नाव देण्यात आले आहे। जुलै-ऑगस्ट 2026 पासून टप्प्याटप्प्याने या सेवेला सुरुवात करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यासाठी इंदोर शहराची मॉडेल सिटी म्हणून यामध्ये निवड करण्यात आली आहे। पूर्वीची मध्य प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक तोट्यामुळे 2005 मध्ये बंद करण्यात आली होती। बस ताफा आणि अंमलबजावणी, तर राज्यात 5200हून अधिक बस चालवण्याची योजना आहे। पहिल्या टप्प्यात इंदोरमध्ये 1688 बस सुरू करण्यात येणार आहेत। ही सेवा इंदोर, उज्जैन, भोपाळ, जबलपूर, सागर, ग्वालेर आणि रीवा या 7 परिवहन विभागात कार्यरत राहणार आहे। पुढला प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील व्ही मोहना या कितव्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 12व्या। न्यायमूर्ती व्ही मोहना यांनी 2 जून 2026 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतली। त्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील 12व्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत। प्रश्न 6वा आहे, जागतिक ब्रेन ट्यूमर दिन दरवर्षी कधी पाळला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8 जून। दरवर्षी 8 जून रोजी जगभरात जागतिक ब्रेन ट्यूमर दिन पाळला जातो। या दिनाचे उद्दिष्ट ब्रेन ट्यूमरविषयी जनजागृती करणे, लोकांना माहिती देणे, रुग्णांना समर्थन देणे आणि लवकर निदानाला प्रोत्साहन देणे हे आहे। 2026 मधील मोहिमेचा मुख्य भर आहे अंडरस्टँडिंग रिस्क अँड सेव्हिंग लाईव्ह्ज या संकल्पनेवर। प्रश्न 7वा आहे, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 अंतर्गत किती पंचायतांची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 42। पंचायती राज मंत्रालयाकडून देशातील 42 उत्कृष्ट पंचायतांना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येणार आहे। हे पुरस्कार स्थानिक स्वराज्य प्रशासन, शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात। राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 चे प्रमुख प्रकार बघा, तर यामध्ये 2 प्रमुख प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार, तर हा पुरस्कार
ग्रामपंचायतींच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरणातील कामगिरीसाठी दिला जातो. या अंतर्गत 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 34 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. आणि दुसरा पुरस्कार आहे नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार. तर हा पुरस्कार जिल्हा, ब्लॉक आणि ग्रामपंचायत स्तरावरील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतांना दिला जातो. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 अंतर्गत या श्रेणीत 8 पंचायतांची निवड करण्यात आली आहे. प्रश्न 8 आहे, पंतप्रधान रिसर्च चेअर योजना 2026 कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? प्रश्न 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिक्षण मंत्रालय. शिक्षण मंत्रालयाने पंतप्रधान रिसर्च चेअर योजना 2026 सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश जगभरातील भारतीय वंशाचे संशोधक, वैज्ञानिक यांना संशोधन क्षेत्राशी जोडणे असा आहे. या योजनेतील 13 प्राधान्य क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत, ज्यामध्ये समावेश आहे प्रगत संगणक, सेमीकंडक्टर्स, ऊर्जा शाश्वतता आणि हवामान बदल, सायबर सुरक्षा, आरोग्य आणि वैद्यकीय तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, प्रगत साहित्य आणि महत्त्वपूर्ण खनिजे, अंतराळ आणि संरक्षण, पुढील पिढीचे संप्रेषण तंत्रज्ञान, उत्पादन आणि इंडस्ट्री 4.0, कृषी आणि अन्न तंत्रज्ञान, ब्ल्यू इकॉनॉमी आणि अणुऊर्जा यांची. प्रश्न 9 आहे, CBSEचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोखंडे प्रशांत सीताराम. केंद्र सरकारने लोखंडे प्रशांत सीताराम यांची CBSEचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच वरुण भारद्वाज यांची CBSEचे नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती CBSEच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीवरील वादाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. लोखंडे प्रशांत सीताराम यांच्याबद्दल जाणून घेऊया. लोखंडे प्रशांत सीताराम हे 2001 बॅचचे AGMUT कॅडरचे IAS अधिकारी आहेत. नियुक्तीपूर्वी ते गृह मंत्रालयाअंतर्गत गृह विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी राहुल सिंग यांची जागा घेतली आहे. वरुण भारद्वाज यांच्याबद्दल बघा. वरुण भारद्वाज हे 2008 बॅचचे भारतीय माहिती सेवा अधिकारी आहेत. नियुक्तीपूर्वी ते शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागात संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी हिमांशु गुप्ता यांची जागा घेतली आहे. अधिकृत आदेशानुसार वरुण भारद्वाज 19 सप्टेंबर 2027 पर्यंत सचिव पदावर कार्यरत राहतील. आणि शेवटचा प्रश्न आहे, मुगा रेशीम उद्योगासाठी सुरू करण्यात आलेली मिशन स्नेहजोरी योजना कोणत्या राज्याची आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मिशन स्नेहजोरी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली आहे. या योजनेसाठी सुमारे 396 ते 411 कोटींची तरतूद करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश आसामच्या प्रसिद्ध मुगा रेशीम उद्योगाला जागतिक लक्झरी ब्रँड म्हणून विकसित करणे असा आहे. मुगा रेशीमचे महत्त्व. मुगा रेशीम हे केवळ आसाममध्ये उत्पादन होणारे विशेष रेशीम आहे. त्याचा नैसर्गिक सोनेरी रंग, टिकाऊपणा आणि सांस्कृतिक महत्त्व यासाठी ते प्रसिद्ध आहे. मुगा रेशीम हे भारतातील पहिले GI टॅग प्राप्त रेशीम उत्पादन आहे. जगातील सुमारे 90% मुगा रेशीम उत्पादन आसाममध्ये केले जाते. त्यामुळे आसाम हा प्रामाणिक मुगा रेशीमचा प्रमुख जागतिक उत्पादक मानला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.